संजय शिरसाट यांच्यावर जमीन घोटाळ्याचा आरोप करण्यात आलाय। या कथित घोटाळ्याबद्दल ऐन निवडणुकीच्या धामधुमीत चौकशी समिती नेमण्यात आली आहे। निवडणुकीच्या काळात हा आरोप झाल्यानं शिरसाट हे आपल्याच बालेकिल्ल्यात डॅमेज होऊ शकतात। कसं ते तर पाहूच, पण हा घोटाळा नेमका काय तेही आधी तुम्हाला सांगतो। शिरसाटांवर जमीन घोटाळ्याचा आरोप केला गेला आहे आणि त्यांच्यावरती चौकशी समिती नेमली गेली आहे। पण ही जी समिती नेमली गेली आहे ती रोहित पवारांच्या आरोपांवरून नेमली गेली आहे। सिडकोचे अध्यक्ष असताना शिरसाट यांच्यावर जमीन घोटाळ्याचा आरोप त्यांनी केला होता। याच आधारावर या प्रकरणी आता राज्य सरकारकडून ही समिती गठीत करण्यात आली आहे। एकूण 5,000 कोटींचा हा घोटाळा असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केलाय। पण रोहित पवार म्हणतायत तो या कथित घोटाळ्याचा आरोप नेमका काय तेही पहा। तर मराठा साम्राज्याविरोधात ब्रिटिशांना मदत केली म्हणून इनाम म्हणून इंग्रजांकडून नवी मुंबई परिसरात सुमारे 4,000 एकरपेक्षा जास्त जमीन ब्रिटिशांनी बिवलकर नावाच्या कुटुंबाला दिली होती। नंतरच्या काळात कायदे नियम बदलले, त्यामुळे ही जमीन सरकारच्या ताब्यात गेली। त्यांनी ती परत मिळवण्यासाठी प्रयत्न केला, पण ती त्यांना मिळाली नव्हती। पण मंत्री संजय शिरसाट 2024 मध्ये ज्यावेळेला सिडकोचे अध्यक्ष झाले, सिडकोचं अध्यक्षपद त्यांना मिळालं, त्यावेळेला पहिल्याच बैठकीत त्यांनी ती जमीन बिवलकर कुटुंबाला देऊन टाकली। ही जमीन कोकण विभागातली होती। या जमिनीचा बाजारभाव सुमारे 5,000 कोटी असून या जमिनीवर सिडकोला गरिबांसाठी सुमारे 10,000 घरं बांधता आली असती असा आरोप रोहित पवार यांनी केला होता। एक पत्रकार परिषद घेऊन रोहित पवारांनी या संबंधीचे पुरावेही मांडले होते आणि ही जमीन सरकारने परत घेऊन शिरसाट यांचा राजीनामा घ्या अशी मागणी त्यांनी त्यावेळी केली होती।